गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ पडला होता। या ठिकाणी असलेला शेतकरी दुष्काळी अनुदानापासून अद्याप वंचित असून या वर्षीही सोयगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांवरती दुष्काळाचं सावट निर्माण झालंय। तालुक्यामधील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रामध्ये मोठ्या आशेने कापूस आणि मका पिकाची धूळ पेरणी करून ठेवली होती। त्यानंतर झालेल्या थोड्या पावसात पिकाचे कोवळे अंकुर उगवू लागले। मात्र 2 आठवड्यापासून पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे उगवून आलेले अंकुर हे जळून गेले। त्यामुळे तालुक्यामधील शेतकऱ्यांवरती पुन्हा दुबार पेरणीचं संकट ओढवलं असून शेतकरी मोठ्या आर्थिक समस्येत सापडला आहे। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चौधरी यांनी। पुन्हा हीच परिस्थिती सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवरती ओढवलेली आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धूळ पेरणी करून ठेवलेली होती आणि त्यातच मागे जो रिमझिम पाऊस झाला त्यामध्ये धूळ पेरणी केलेली जी पिकं आहेत त्यांनी कोवळे अंकुर काढून याप्रमाणे त्यांनी अंकुर काढलेले आहे। आता मात्र 8 दिवसापासून त्यावर पाऊस नसल्यामुळे ते आता वाळून जाण्याच्या परिस्थितीत आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे सर्व हे जे क्षेत्र या ठिकाणी धूळ पेरणी करून ठेवलेली होती आणि मात्र पाऊस नसल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यावरती दुबार पेरणीचे संकट या ठिकाणी ओढवलेले आहे। मागच्या वर्षाचे पण जे दुष्काळी अनुदान होते ते अद्यापही शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले। एक पण काय झाली चल मागच्या वर्षाला बी असंच आमची परेशानी। मी सोयगाव तालुक्यात शेतकरी असून हीच परिस्थिती झाली। मागच्या वर्षाला बी दुष्काळ झाला, एक वर्षाला तुम्हाला पेरी आता करावंच काय, शेतकरी कायच करत याच्यात फाशीचा टाईम आलेला आहे। आणि मागच्या वर्षाला बी दुष्काळ नाही, इमानी काहीच नाही अजून। आणि बाबर हे आता कसं झालं परेशानी, जीवाची वर जीव जायचं काम आहे। शासनाने जे मागच्या वर्षी दुष्काळी अनुदान मंजूर केलं ते मिळाले नाही का अद्याप? नाही ना, अजून काहीच नाही। 2-3 वेळेस गेलो ते साहेब म्हणते साहेब तुमच्यावालं झालंच नाही, काहीच नाही। आता ही परिस्थिती पुन्हा ही अशी झाली। बघा तुम्हीच आता काय नाही आणि शेतकऱ्याला कसंच काय करा काही समजूच नाही। आता किती एकर क्षेत्रामध्ये मका लागवड केलेली? आम्ही 7 एकर शेती, 7 एकरामध्ये पुरी पेरणी करून खत मूत सर्व मेहनत ही अशी परिस्थिती झाली। आणि गव्हर्नमेंटनं असं एवढी तेवढी मदत केली तर बरं होईन बा।